संजय राऊत म्हटले की मराठी भाषेवरून आम्ही हिंसाचार करणार, हे उघड उघड हिंसाचाराचं समर्थन करणं किंवा हिंसाचार करणाऱ्याला चिथावणी देण्यासारखं वक्तव्य आहे. संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं. त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे. तो काळ गेला जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी ज्यांच्याकडे शिवसेना होती, ती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं हिंदुत्ववादी विषयाकरता आंदोलन एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे. आता यांच्याकडे ना टीम आहे, ना माणसं आहे, ना कोण करणार आहे. काही हिंसाचार करत नाही. कायद्याचं राज्य आहे, हे राज्य कायद्याचं आहे. कोणी हिंसाचार करेल का सरकार पाहत बसेल का? सरकार का मूठ गिळून बसेल का? हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काय सरकार सोडून देईल का? करू द्या हिंसाचार, कुठं करते बघू. कुठे हिंसाचार करण्याची धमक आहे तेही बघू. ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू. हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे. इथे हिंसाचाराची भाषा सोबत नाही. इथे आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं, कायद्याने काम करावं लागतं. आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे, या महाराष्ट्राची आमची माय मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलं आहे आणि वारंवार सांगतोय की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्ष सुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेकरता आहे आणि मराठी भाषिका करताही आहे.